मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाकडून परदेशातील करिअरच्या संधी यावर बोलणार आहोत। तर यामध्येच शासन निर्णय जो निघाला आहे साधारण फेब्रुवारीमध्ये आणि त्याच्यानुसार ज्यांना जर्मनीमध्ये करिअर करायची आहे त्यांना नक्कीच कॅम्पस ड्राईव्हला यायला हरकत नाही। तर कॅम्पस ड्राईव्ह कुठे आहे आणि शैक्षणिक पात्रता, वय, पगार किती मिळणार आणि कॅम्पस ड्राईव्हच्या तारखा, लोकेशन सर्व काही या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तर मित्रांनो या ठिकाणी शासनाने GR काढला होता कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग। यामध्ये महिमा म्हणून एक स्कीम आहे। तर त्याचा व्यापक म्हणजे महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था, तर याचा शॉर्ट फॉर्म जर बघितला तर महिमा स्थापन आणि कार्यान्वित करण्याबाबत GR काढला आहे 6 फेब्रुवारी 2026। त्या अनुषंगाने आता विकसित देशातील आरोग्याच्या वाढत्या सोयी सुविधा आणि उत्तम जीवनशैली तेथील व्यक्तींच्या आयुर्मानात वाढ झालेली आहे। म्हणजे इतर जे विकसित देश आहेत त्यामुळे विकसित देशांच्या लोकसंख्येत युवा वर्गाच्या तुलनेत वृद्धांचे प्रमाण लक्षणीय वाढलेले आहे। याचा विपरीत परिणाम तेथील तरुण आणि कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर झालेला आहे। त्यामुळे या देशातील आरोग्य, बँकिंग, बांधकाम, पर्यटन व आदरातिथ्य, वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उत्पादन, सामाजिक सहाय्य, शैक्षणिक सेवा, कृषी, IT म्हणजे सर्वच क्षेत्रामधील मनुष्यबळाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यामध्ये आपल्याला भरपूर काही स्कोप या ठिकाणी आहे। कारण जागतिक लोकसंख्येमध्ये भारत आता पहिल्या क्रमांकावर आलेला असून 18 ते 45 वर्ष गट जो आहे त्यामध्ये 60 ते 65% आहे। म्हणजे तरुण वर्ग भरपूर या ठिकाणी आहे आणि बऱ्याच या ठिकाणी रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध करून देण्याचे देशासमोर आव्हान आहे। केंद्र शासन आपल्या देशातील युवा वर्गास रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे। यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामध्ये इतर विभागांच्या माध्यमातून राज्यातील प्रशिक्षित मनुष्यबळ देश विदेशातील औद्योगिक संस्थांना पुरविण्यात येणारे महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे। म्हणजे आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी या संधी उपलब्ध करून दिलेल्या महाराष्ट्राने। तर आता खाजगी क्षेत्रामध्ये मिळून 1000 पेक्षा जास्त ITI या ठिकाणी आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि खाजगी म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट ITI हे साधारण 1000च्या पेक्षा जास्त आहेत। 350 पेक्षा जास्त पॉलिटेक्निक कॉलेजेस आहे आणि 800 पेक्षा जास्त अभियांत्रिकी कॉलेज आहेत। वैद्यकीय, फार्मसी, इतर कॉलेज आहेत। म्हणजे पूर्ण आपल्याकडे जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे या ठिकाणी स्टाफ उपलब्ध होणार आहे किंवा झालेला आहे, जो बेरोजगार सुद्धा काही विद्यार्थी आहेत। तर या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी उपलब्ध करण्यासाठी आता केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब यांनी या जर्मनीशी करार केले किंवा इतर देशांशी सुद्धा करार झालेले आहेत आणि त्या संधी उपलब्ध होण्यासाठी दक्ष प्रकल्प आतापर्यंत कार्यान्वित झालेला आहे। त्याचबरोबर गती फाउंडेशन ही सुद्धा संस्था या ठिकाणी आलेली आहे। तर असा हा GR पूर्ण जो निघालेला आहे तो महिमा असेल, गती फाउंडेशन असेल, दक्ष प्रकल्प असेल। आता ह्या सगळ्यामध्ये शासनाचा पूर्णपणे भाग राहणार आहे। म्हणजे मालकी जर बघितली तर सदर संस्था पूर्णतः 100% महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या मालकीची असेल म्हटलेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे शासकीय जो महाराष्ट्र शासनातर्फे सदर आपल्याला मिळणार आहे। सगळी काही सोयी ज्या आहेत त्या शासनातर्फे मिळणार आहेत। उद्देश असा आहे की NSDC इंटरनॅशनल म्हणजे जर तुम्ही बघितले तर NSDC इंटरनॅशनल ही जी आपली गव्हर्नमेंट आहे तर त्यामार्फत दरवर्षी या ठिकाणी कॅन्डिडेट्स पाठवले जातात आणि त्यामुळेच आता महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा सदर GR मार्फतच म्हणजे GRच्या माध्यमातून आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्हाला बाहेरच्या देशातील संधी उपलब्ध झालेल्या आहेत। तर हा GR तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर या क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला सदर GR मिळून जाईल। आता
स्टार्ट युअर करिअर जर्मनी करिअर म्हणजे स्टार्ट युअर जर्मनी करिअर यामध्ये जर तुम्ही ITI जर झालेली असेल किंवा 12वी असेल तर तुमचं सुरुवात जी होती ती साधारण 9,000 स्टायपेंडपासूनच होते आहे. आणि जर तुम्ही हे जर 12वी किंवा 10वी ITI असेल किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही साधारण 1,25,000 पर मंथ या ठिकाणी मिळू शकता. म्हणजेच या ठिकाणी 60 लाखापर्यंत 5 वर्षामध्ये तुमचं सेविंग या माध्यमातून होणार आहे. कारण आपण पुढे जर बघणार आहोत तर यामध्ये कोण कोण एलिजिबल आहे तर मेल फिमेल कोणतेही कॅन्डिडेट या ठिकाणी जाऊ शकतात. क्वालिफिकेशन्स आहेत या ठिकाणी 12वी विथ मॅथ्स म्हटलेलं आहे. जर तुम्ही 12वी पास असाल तर मॅथ्स आवश्यक आहे किंवा ITI फायनल इयरला असलेले विद्यार्थी या ठिकाणी भाग घेऊ शकतात किंवा जाऊ शकतात. ITI कम्प्लिटेड फ्रेशर्स विद्यार्थीसुद्धा जाऊ शकतात किंवा ITI अधिक अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेले विद्यार्थीसुद्धा जाऊ शकतात. डिप्लोमा झालेले किंवा डिप्लोमा ॲपियर असलेले विद्यार्थीसुद्धा जाऊ शकतात. त्याचबरोबर नर्सिंग क्षेत्रामध्ये सुद्धा संधी असल्यामुळे नर्सिंग करणारे विद्यार्थींसुद्धा या ठिकाणी जाऊ शकतात. एज लिमिट मात्र 18 ते 28 हा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण हा प्रोग्राम जो आहे तो अप्रेंटिसशिप, त्याला जर्मनीमध्ये ऑसबॉन्डिंग असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि यामध्ये आपल्याशी म्हणजे शासनाशी जो करार केलेला आहे तो मॅजिक बिलियन ही संस्था रजिस्टर विथ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स इंडिया, त्याचा लायसन नंबरसुद्धा दिलेला आहे. आणि ह्या महिमा या एजन्सीतर्फे सुद्धा ती म्हणजे महिमा या आपला जो GR आहे किंवा शासनाचं त्याच्यावर पूर्णपणे अंकुश राहणार आहे. तर साधारण या मॅजिक बिलियन या कंपनीने 800 पेक्षा जास्त विद्यार्थी इंडियन कॅन्डिडेट जर्मनीमध्ये या प्रोग्राम अंतर्गत आतापर्यंत दिलेले आहेत. आता हा जो क्रायटेरिया आहे तो GR नुसारच 50% हा म्हणजे साधारण 4 ते 4.5 कोटी वर्कर 2030 पर्यंत या ठिकाणी आउट ऑफ इंडिया लागणार आहेत असं साधारण या ठिकाणी स्टॅटिस्टिक दिसतं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जर्मनीला जायचं आहे त्यांनी महिमा अंतर्गत या प्रकारे जी महिमाची जी पूर्ण प्रोसेस चालणार आहे ती या सेमिनारमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता ट्रेड जर बघितले तर प्लंबिंग आहे. जर्मनीमध्ये तुम्ही प्लंबिंग या ठिकाणी करू शकतात. ITI झालेले विद्यार्थी, 12वी मॅथ्स असलेले विद्यार्थी किंवा ITI झालेले विद्यार्थी या ठिकाणी हा ट्रेड पूर्ण झालेले विद्यार्थी जाऊ शकतात. साधारण स्टायपेंड जो असणार आहे तो 1,048 ते 1200 युरो म्हणजे साधारण 1,25,000 पर्यंत तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 3 वर्षानंतर म्हणजे पहिले 3 वर्ष तुमचं स्टायपेंड असणार आहे. नंतर 3 वर्षानंतर तुम्हाला सॅलरी ही साधारण 2200 युरो म्हणजे साधारण 2 ते 2.5 लाखापर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. बाकी खर्च जो आहे तो पूर्ण सेमिनारमध्ये जो तुम्हाला डिटेल देण्यात येणार आहे. नंतर RAC टेक्निशियन आहे, हे सुद्धा सेम आहे. त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आहे, मेटल बिल्डर, मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, TPES, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, ICTSM, इलेक्ट्रिशियन, RAC, हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम 2 वर्ष व्यवसायाचे. त्याचबरोबर पास आउट झालेले विद्यार्थी किंवा फायनल इयरला असलेले विद्यार्थी या ठिकाणी जाऊ शकतात. फक्त प्लंबर हे पास आउट असणे आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा डिप्लोमा झालेले विद्यार्थी हे 12वी मॅथ्ससह किंवा इंजिनिअरिंगसुद्धा या ठिकाणी पात्र राहणार आहेत. बाकी तुम्हाला 60 लाख कसे मिळणार आहेत 5 वर्षामध्ये त्याची डिटेल तुम्हाला सेमिनारमध्ये व्यवस्थितरित्या दिली जाणार आहे. प्रोग्राममध्ये काय काय असणार आहे ते सुद्धा या सेमिनारमध्ये दिलं जाणार आहे. आणि पूर्ण स्टेप्स जे आहेत एकूण 10 स्टेप, तर रजिस्ट्रेशनपासून पहिली रजिस्ट्रेशन असणार आहे त्या म्हणजे उद्या माहिती दिली जाईल, सेमिनारमध्ये रजिस्ट्रेशन केलं जाईल, इंटरव्ह्यू घेतल्या जातील, इंटरव्ह्यू एम्प्लॉयर सहित घेतल्या जातील, ऑफर लेटर दिलं जाईल, पालकांशी सुद्धा तुमच्या चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर प्री ट्रेनिंग तुमचं असणार आहे. ट्रेनिंग नंतर क्लिअरन्स जे आहेत बाकीचे जे गव्हर्नमेंट क्लिअरन्स असतात, पासपोर्ट्स असेल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन असेल, त्या सगळ्या स्टेप्स करून तुम्हाला साधारण व्हिसा मिळाल्यानंतर 10व्या स्टेपमध्ये जर्मनीमध्ये फ्लाय करता येणार आहे. तर अशा प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट आणि इन्स्ट्रुमेंटच्या म्हणजे आपले इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट आहेत आणि मॅजिक बिलियन ही जी संस्था आहे या दोघांचं कोलॅबरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण आतापर्यंत हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि वेस्ट बेंगॉलमधून पाठवलेल्या विद्यार्थ्यांची डिटेल्ससुद्धा यामध्ये दिलेली आहे. तर त्यांचे व्हिडिओज जे जर्मनीमधून त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करतात, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. तर ते तुम्हाला उद्या दिले जाणार आहे सेमिनारमध्ये. तर सेमिनार कुठे कुठे असणार आहे तर उद्याच आहे 6 तारीख
तर 6 एप्रिलला आहे 3 ते 4 मध्ये नेताजी सुभाषचंद्र गव्हर्नमेंट ITI म्हणजे गव्हर्नमेंट ITI मुलुंडमध्ये, मुलुंड कॅम्पसमध्ये आहे. त्या 3ऱ्या मजल्यावर सदर सेमिनार भरवलं जाणार आहे. पहिलं सेमिनार आहे. त्यानंतरचं सेमिनार आहे 7 आणि 8 तारीखला एप्रिलच्या 12 ते 2 हे आहे ते औंध पुणेमध्ये गव्हर्नमेंट ITI मध्येच असणार आहे. तर ही 2 सेमिनार सध्या शेड्यूल दिलेली आहेत. त्यानंतरची शेड्यूल जे आहे ते नाशिकमध्ये आहे, नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, त्यानंतर अमरावतीमध्ये आहे. सगळे गव्हर्नमेंट ITI जे आहेत, त्यानंतर नागपूर ITI मध्ये. तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंट ITI मध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही त्यावेळी संपर्क करू शकता किंवा प्रत्येक वेळी या ठिकाणी तुम्ही या संस्थेची जरी संपर्क केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माहिती मिळणार आहे. तर उद्याच्या सेमिनारमध्ये किंवा ह्या सर्व सेमिनारमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला डिटेल कशा प्रकारे असणार आहे हे या सेमिनारमध्ये दिलं जाणार आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि जर्मनीसाठी फ्लाय होण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.